डोलफॅन पाठवून द्या मोवाडी टीम. फिल्डिंग आता सूरज प्रतिष्ठान भातसाई क्रिकेट संघाची सज्ज झालेली आहे. महत्वाचा सामना, निर्णायक सामना, जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये दाखल होईल. आज खास करून 4 सामन्यांसाठी पूर्ण दिवसभराचं शेड्यूल आमच्या मॅनेजमेंट कमिटीने राखीव ठेवलेलं आहे. ही जमेची बाबी आणि खास करून सेमी फायनल देखील तुम्ही 6 षटकांचे सामने बघत आहात. ही जमेची बाब आहे. हल्ली आयोजकांकडे कमीत कमी षटकांसाठी पसंती दिलेली आपण बघत असतो, पण या स्पर्धेत काहीतरी वेगळं करण्याचा निर्धार आपल्या या दमदार आमदार चषकाचे मुख्य आयोजक अमोलजी कथोरे आणि संयोजक संजयजी दुर्गे या दोघांचा आपण बघत आहोत. जय पांढरी गावदेवी मोवाडे आणि त्यांच्या विरुद्ध सूरज प्रतिष्ठान भातसई या 2 टीमच्या दरम्यान सामना. ओपनिंग पेर पाठवा आता. निर्णायक लढती आपल्याला पाहायला मिळतील. संदीप दिवाने सर यांच्या वतीनं टीम भातसे आणि टीम कोसलेसाठी ऑल द बेस्ट आलंय. त्यांचं देखील आपण करूयात वेलकम, जे सध्या ऑनलाईन बीके स्पोर्ट्स लाईव्ह या वाहिनीशी संलग्न झालेले आहेत. त्याचबरोबर टीम अन्वित 11 बेस्ट ऑफ बुरशिदीसाठी देखील त्यांच्या वतीनं ऑल द बेस्ट. आणि संपूर्ण स्पर्धेसाठी आमच्या मॅनेजमेंट कमिटीला, आमच्या ऑफिशियल्सला, लाईव्ह टीमला देखील ऑल द बेस्ट. त्यांचंही स्वागत आहे. उद्या तालुका ओपन हाफ मधून ते देखील इनॅक्शन असतील. मॅचेस ऑन, सामना सुरू होतोय. क्षेत्ररक्षण सज्ज होतोय सूरज प्रतिष्ठान भातसई क्रिकेट संघाचं. टॉस जिंकल्यानंतर 6 ओव्हरच्या मॅच मध्ये प्रथमतः कल्पेश जाधव अँड आर्मीनं फिल्डिंगला पसंती दिलेली आहे. आघाडीसाठी हरी आणि त्याच्या सोबत मधुकर देतो, तर गोलंदाजीसाठी ज्यानं कालच्या दिवसात अप्रतिम कामगिरी केलेली आहे. विथ द बॉल विथ द बॅट दोन्ही डिपार्टमेंट मध्ये त्याने स्पर्धेमध्ये त्याची वैयक्तिक छाप सोडलेली आणि पुन्हा एकदा तो या महत्वाच्या सामन्यात सज्ज होतोय. 7 विकेट काल त्यानं 3 सामन्यात कॅरी केलेले आहेत. चांगली इकॉनॉमी, चांगला ॲव्हरेज तो मेंटेन करत असताना सध्या हे फिगर आपण बघत आहोत आपल्या स्क्रीनवर. मॅच इज ऑन, ऑफिशियलचा ग्रीन सिग्नल आलाय. या दोन्ही टीमला उपस्थित सर्वांच्या वतीनं आपण देऊयात ऑल द बेस्ट. 3-2-1 लेट्स प्ले. गोलंदाज तयार कल्पेश जाधव. पहिला बॉल फुल टॉस, दिशा दिली आहे ऑन साइडला, टर्न केला, बॉल गॅपमध्ये खेळतात. फिल्डर थोडे दूर आहेत, जोपर्यंत बॅकअप केलं जाईल. 2 धावा सहजरित्या मिळताना दिसत आहेत. 2 धावेसोबत सध्या डाव सुरू होतोय जय पांढरी गावदेवी मोहवाडी क्रिकेट संघाचा. 2 धावेसोबत फलकाचा शुभारंभ होत असताना वैयक्तिक बॅटर हरीचं खातं खुलं होतं या सामन्यात. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक, बॉल अवेत, इनफिल्डचा फिल्डर पोहोचलाय. चांगलं जजमेंट, पण कॅच ड्रॉप. इतक्या सहजरित्या पोझिशन मध्ये आला होता की असं वाटलं लिलया झेल आता कैद केला जाईल, पण गोलंदाज कल्पेश सध्या थोडे नाखुश आहेत, नाराज आहेत क्षेत्ररक्षकाच्या कामगिरीवर. एकदा मिळताना दिसेल स्कोर. सध्या आपण बघत आहोत 3 ऑन बोर्ड, 3 धावा दाफल कव्हर. सिंगल धाब्यासोबत स्ट्राइक रोटेट झालेली आहे. रायटी बॅटर आता स्टाकर नेटला मधुकर. सध्या बॉलिंग साठी तयार होतोय कल्पेश. फुल टॉस होता,
दिशा दिली इनफिल्ड मध्ये मिड विकेटला, थोडी लेझी फिल्डिंग, एक धाव तोपर्यंत सहजरित्या मिळताना दिसेल. सिंगलच्या साहाय्यानं स्कोर आपण बघत आहोत सध्या 4 ऑन बोर्ड. 4 धावा सध्या धावफलकावरती. ऑन साइडला स्लॉक स्वीप, चांगला फटका आहे, चांगलं टायमिंग जुळलंय, चाललाय बॉल एक टप्पा घेत मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, येतोय तो चौकार, गुड शॉट. बोर्ड 8 धावा धावफलकावर. हरीनं देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आहे. त्याच्या फलंदाजीचा प्रभाव आपणही पाहिलेला आहे. चांगलं बॅटर रंगतंय. यावेळेला शॉर्ट बॉल बॅकफुट जात असताना कट केलाय बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून. आउटफील्ड अत्यंत वेगवान, फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत, पण त्याला पोहोचण्यापूर्वी बॉल सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. येतो तर सलगचा दुसरा चौकार हरीच्या बॅटमधून. 4 धावा, गुड. फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर खेळतायत. चांगलं टायमिंग, चांगलं मिडलिंग आणि खास करून बॉडी बॅलन्स, हँड अँड कॉर्डिनेशन पाहण्याजोगं आहे हरीचं. या वेळेला बॅट्समनला फॉलो केलं, ऑफ टर्मच्या बाहेर परफेक्ट वाईड यॉर्कर. डॉट बॉल होईल पहिल्या षटकाची समाप्ती. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या आपण बघत आहोत 12 विदाउट एनी विकेट लॉस. 5 बॉल 11चं योगदान आघाडीला हरी देतो, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिलेले आहेत. आणि आघाडीसाठी त्याच्यासोबत मधुकर देतो, ज्यानं 1 बॉलमध्ये 1 धावेचं योगदान यापूर्वी दिलेलं आहे. सेकंड पॉवर प्ले षटक सुरू होते. दुसरं महेश गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्कोर सध्या 12 ऑन बोर्ड विदाउट एनी विकेट लॉस. चांगली सुरुवात मी तर म्हणेल या पहिल्या डावात जय पांढरी गावदेवी मोवाडीची झालेली आहे. महेशने कालच्या दिवसात 3 सामने खेळलेत. 10.67च्या इकॉनॉमीनं 3 विकेट त्यानं 3 मॅचेस मध्ये कॅरी केलेले आहेत. या फिगरमध्ये आता त्याला सुधारणा करावी लागेल. त्यासाठी संघ कर्णधारानं सेकंड पॉवर प्ले मध्ये त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. पहिला बॉल लेनचा चांगला वापर, क्रॉस बॉडी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मधुकर चा फसलेला आपण बघत आहोत. सरळ बॉल टेकअप झाल्यानंतर कल्पेश जाधव जे विकेट किपरच्या भूमिकेत त्यांच्या हातात जाऊन विसवतोय. डॉट बॉलची होत असताना सांगता स्कोर सध्या 12 ऑन बोर्ड. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय, धाव हवी होती पण नकार आता मधुकरने दिलाय. डॉट बॉलची समाप्ती होताना पाहायला मिळेल. सलगचा दुसरा डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्थिर 12 ऑन बोर्ड. या षटकात चांगला स्टार्ट मिळालेला आहे ॲज अ बॉलर गोलंदाज महेशला. जर्सी नंबर 1333 इन ऍक्शन. बॅकफुट जात असताना या वेळेला दिशा दिली आहे. बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर पुढे सरकतोय. हवेत होता बॉल पण दिसेल. स्ट्राईक आता रोटेट. इन्फॉर्म बॅटर हरी सध्या खेळतोय स्टॅकर एंडला. सिंगल धाब्याच्या साहाय्यानं सांघिक धावफलक आपण बघत आहोत 13 ऑन बोर्ड. लेफ्ट बॅटर सध्या स्ट्रायकर एंडला, त्याच कारणासह फील्ड पोझिशन मध्ये बदलाव सध्या आपण बघत आहोत. मिड ऑफ आत मध्ये त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर, बॅकवर्ड पॉइंट, गली पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फान लेग. इनफिल्ड मध्ये मिड विकेट, डीप मध्ये एक फिल्डर स्क्वेअर लेगला सेट केलेला. त्याचबरोबर स्टेडिश लॉंग ऑन आपण बघत आहोत लेफ्ट बॅटर करता. बॅटची बाहेरची कट, बॉल शॉर्ट थर्डमॅनला फ्लाय होतो, मिसफिल्ड. एक धाव तर बनली. दुसरीचा प्रयत्न चालवलाय हरीनं पण नकार आता मधुकर कडून करण्यात आलेला आहे. एकाच धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. स्कोर सध्या या सिंगल धाब्याच्या सहाय्यानं आपण बघत आहोत 14 ऑन बोर्ड. 14 धाबा सध्या स्कोर बोर्डवर. पहिल्या षटकात कल्पेश जाधवच्या विरुद्ध 12 धाब्याचा चांगला स्टार्ट मिळाला होता, पण या षटकात आतापर्यंत कमी खर्चू कामगिरी, कंजूस गोलंदाजी आपण बघत आहोत खास करून महेश कडून.
4 बॉलमध्ये अवघ्या 2च धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. स्टील 2 टू गो. बॉल अवेत मिस टाइम. क्षेत्ररक्षक उपस्थित होत आहे. चांगलं जजमेंट, चांगला झेल आता एक्स्ट्रा कव्हर मध्ये संपादित होतोय. पहिला फलंदाज बाद होतोय. मधुकर माघारी परततोय. पहिला धक्का टीम मोवाडीला. रोहित याचं चांगलं जजमेंट पाहायला मिळतोय. कॉल त्यानं दिला होता आणि यशस्वीरित्या तो झेल संपादित होतोय. स्कोर सध्या 14-14 ऑन बोर्ड. आताच पहिली विकेट गमावली ती बॅटिंग करणाऱ्या जय पंढरी गावदेवी मोवाडीनं. बॅटिंगसाठी पाहिलं तर विलास दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक चांगला फलंदाज या बॅटिंग ऑर्डरचा विचार केला तर त्याची कामगिरी या स्पर्धेमध्ये चांगली राहिलेली, परंतु आता बेस्ट वर्सेस बेस्ट असं बाटल आहे. लेनचा चांगला वापर. एक्सप्रेस बॉल टप्पा पडल्याबरोबर हलकासा टॉस होतोय. अतिरिक्त उचली मात्र फलंदाजाला त्रस्त करून गेली. विकेट किपरलाही तो बॉल गॅदर करता आला नाही. इतका प्रचंड वेग त्या बॉलमध्ये होता. डॉट बॉलनं षटकाची होईल समाप्ती. अवघ्या 2 धावा देत असताना एक विकेट कॅरी केली. महेशनं कमबॅक होतोय. सूरज प्रतिष्ठान भातसाईचं टीमची धावसंख्या 7.00 धाब्याच्या जागोतीनं 2 षटकांची अंती आपण बघत आहोत. 14-14 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाजीसाठी पाहिलं तर तिसऱ्या षटकाच्या दरम्यान स्वतः संघनायक कल्पेश जाधव सेकंड स्पेल मध्ये सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. लेफ्ट बॅटर हरी जो 6 बॉलमध्ये 12 धाब्याचं योगदान देतोय. 2 चौकार त्याच्या बॅटमधून यापूर्वी आपण पाहिलेले आहेत. चांगल्या स्ट्राईक रेटनं सध्या तो खेळतोय. त्याच्यावरती आता या डावाची जबाबदारी आहे. गोलंदाज तयार कल्पेश. हो, पहिला बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या मागे बॉल लागलाय आणि त्यानंतर मागेच जातो. थर्डमॅनला धाव मिळणार नाही. डॉट बॉल. कल्पेश जाधव कडून आता डॉट बॉलनं या षटकाची सुरुवात झालेली आहे. खास करून आउटफील्डचे दरवाजे आता खुले झालेले आहेत. त्याच कारणास्तव डीपमध्ये 5 फिल्डर सध्या सीमांचं रक्षण करत असताना आपण बघत आहोत. यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न हवं तसं मिडलिंग नव्हतं. 1 धाव मात्र मिळताना दिसेल हरीला. सिंगल धावेसोबत संघाची एकूण धावसंख्या 15-15 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. यानंतर होणारा सामना सेकंड सेमीफायनल उपांत्य फेरीची दुसरी लढत अनमित 11 बेस्ट ऑफ बुरुशेती आणि त्यांच्या विरुद्ध इस्टार कोसलेच्या दरम्यान. विनंती असेल दोन्ही टीमच्या संघनायकाला मिड इनिंग दरम्यान टॉस केला जाईल. आपली उपस्थिती गरजेची आहे. बॉल तयार. कल्पेश. यावेळेला वेगवान बॉल. सन्मान दिलाय. पायात होता, खोलात होता बॉल. रक्षात्मक तंत्र सध्या वापरात आणत असताना फलंदाज विलासला आपण बघत आहोत. डॉट बॉलची होईल समाप्ती. टीमची धावसंख्या 15. या षटकात पहिल्या षटकाच्या तुलनेत कल्पेश जाधवनं देखील कमबॅक केलेलं आहे. धावफलकावरती त्यानं कंट्रोल मिळवलेला आहे. आता धावफलक फिल्डिंग करणाऱ्या सूरज प्रतिष्ठान भातसाई क्रिकेट संघाच्या नियंत्रणामध्ये आलेलं आहे. डॉट बॉल बरोबरीत चांगला दबाव आता मॅच मध्ये बनतोय बॅटिंग करणाऱ्या मोवाडी टीमच्या विरुद्ध. शॉर्ट बॉलचा वापर. यावेळेला हुक केला बॉल पाठवलाय. स्कोरलेग सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा घेत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बऱ्याच कालावधीनंतर धावफलकाला दिलासा देणारा हा चौकार. चौकारासोबत संघ सध्या पुढे सरकत असताना आपण बघत आहोत. जय पंढरी गावदेवी मोवाडी 19 ऑन बोर्ड. 19 धाबा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. यावेळेला यॉर्कर बॅटच्या आतली कडा घेत असताना बॉल मागे चाललाय.
फाईन लेगच्या फिल्डरचा कंट्रोल नव्हता थ्रोवर. एकदा मात्र त्या ठिकाणी मिळताना दिसेल. बॅकअपसाठी एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित होते. अदरवाईज ओव्हर थ्रोची शक्यता नाकारता आली नसती. धावसंख्या 20, 20 ऑन बोर्ड, स्टील 1 to go. कल्पेश ऑन साइडला फटका फसला. मिस टाइम स्ट्रोक. फिल्डर टीप मधून फार दूरवरचं अंतर कापत असताना पोहोचले होते, पण सर ते शेवटी बॉल आताच्या ओंजलीत त्यांना कैद करता आला नाही. चुकीच्या एंडला थ्रो दिलाय. तेच सांगतोय कल्पेश जाधव. कॅचही सुटली आणि रनआउटची संधी गमावली. 3 धावा शेवटच्या बॉलवरती त्यांना पाहायला मिळाल्या. षटकाची झाली समाप्ती. टीमची धावसंख्या 23, 23. चला, पाण्याची मागणी झालेली विनंती आहे. डगआउट पाणी आपण मैदानामध्ये घेऊन जा. संधी देऊया तोपर्यंत ऑफिशियल ऑपरेटर डीजे मॅडेला. रक्षकांना कशा पद्धतीने आता उर्वरित 3 षटकांमध्ये स्ट्रॅटजी हवी, काय रणनीती हवी ते त्यानं सांगलेलं. शॉर्ट टीम मॉडेल आपण पाहिली. सूरज स्पोर्ट्स भातसाईची मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी जमेची बाब आहे. इन्फॉर्म बॅटर हरी जो सध्या स्टॅकर एंडला खेळतोय. यानंतर होणारा सामना टॉससाठी पुन्हा एकदा रेडी राहा. विनंतीबद्दल सूचना असेल अन्वित 11 बेस्ट ऑफ बोर्डशी आणि त्याचबरोबर ई स्टार कोसलेच्या कॅप्टनला. स्कोर 23-23. 3 ओव्हरच्या अंती गोलंदाजीसाठी महेश दाखल होत आहेत सेकंड स्पेल मध्ये. कल्पेशने देखील सेकंड स्पेल कंटिन्यू केला. आता अनुक्रमे महेश देखील सेकंड स्पेल कंटिन्यू करतोय. ज्याने पहिल्या षटकात 2 धावा खर्च करत असताना 1 विकेट कॅरी केली होती. पहिला बॉल चांगला कव्हर ड्राईव्ह. डीप मध्ये बॉल चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुपर टायमिंग. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका हरीच्या बॅट मधून येतोय. हा देखना फटका, नजाकत बरा फटका, चौकार. या चौकारासोबत टीमची धावसंख्या 27-27. कडक स्ट्रोक पाहायला मिळाला. यावेळेला हुक केला बॉल, पण फिल्डर उपस्थित. कल्पेश जाधवनं ट्रॅप इनलं होतं, रणनीती बनवली होती आणि त्या ट्रॅप मध्ये अलकवले हरीला. फलंदाज बाद मोठा हात आता बसतोय. जय पांढरे गावदेवी मोवाडेला. सेट बॅटर परतोय माघारी. बिग विकेट डाऊन, बिग लॉस, मोठ्या विकेटचं नुकसान. चांगला झेल सध्या शॉट थर्डमॅनला कंप्लीट करण्यात आलेला आहे. दिनेश बसवंत होते त्या ठिकाणी. सिरीज 11 बॉलमध्ये 20 धाब्याचं योगदान देत असताना हरी बाद होतोय. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. चांगल्या स्ट्राईक रेटनं तो खेळत होता, पण आता त्यालाही मैदान सोडावं लागतं. धावसंख्या 27-27. समोरच्या टीमकडे कल्पेश जाधव सारखा ट्रम्प कार्ड आहे, हुकमाचा एक आहे. सो पहिल्या डावात जितक्या जास्त तुम्ही धावा बनवाल तितक्या धावा तुमच्या गोलंदाजांसाठी पोषक असतील. त्याच प्रयत्नात
मात्र हरी अपयशी ठरलेला आहे. नवीन बॅटर विलासची सोबत देण्यासाठी दाखल होते महेश. महेश विरुद्ध महेश असं बॅटल. नुकताच दुसरी विकेट महेशला मिळालेली आहे. टीमची धावसंख्या 27-27. ह्या वेळेला लाईन चांगली आहे, चांगला वेग पाहायला मिळाला. बरोबर पायात होता बॉल. सरळ विकेट किपर कल्पेश जाधवच्या दिशेने बॉल मार्गस होतोय. चांगला वेग आहे महेशकडे. रनवे रिलीज ऑफ डिलिव्हरी फॉलो थ्रू आणि हाय ॲम ॲक्शन जी त्याची खास करून सध्या डॉमिनेट करते बॅटर्सला. चांगला आहे, धावा देखील चांगला मिळताना पाहायला मिळतील. चांगलं टायमिंग जुळत आहे. येस इट इज बिग हिट, ह्यूज हिट, सिक्सर. या षटकारांना वैयक्तिक महेशचं खातं खोलं होतं तर टीमची धावसंख्या 33-33. एक फसलेला सामना या फलंदाजानं यापूर्वी या स्पर्धेत जिंकून दिलेला या टीमला. 3 बॉल आय थिंक 14ची गरज होती त्या मॅचमध्ये. सो तो कॉन्फिडन्स या बॅटरकडे देखील आहे आणि तो कॉन्फिडन्स स्टार्ट सध्या करतोय. धावसंख्या 33-33. लॉस ऑफ 2 विकेट, स्टील 2 टू गो. कमी गतीने टाकलेला लेग ब्रेक, लाईन रीड करता आली नाही. शरीराचा भेद घेत असताना बॉल शॉट थर्डमॅनला येतोय. दिनेश यांचा चांगला बॅकअप, मात्र एक धाव रोखता आली नाही. एक्स्ट्रा धाब्यानं संघाची एकूण धावसंख्या आपण बघत आहोत सध्या 34-34. ऑन साइडला दिशा दिली, मिड विकेटला बॉल दाखल होतो. एकदा मिळताना दिसेल मिसफील्ड. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि तो प्रयत्न आता यशस्वी होतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. षटकाची होईल समाप्ती. टीमची धावसंख्या 9.00 धाव्याच्या धावगतीनं 36-36. लॉस ऑफ 2 विकेट. धावसंख्या 36-36. रोहित गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहे. 4 षटकात 36 धावा बनलेल्या आहेत. अजूनही पहिल्या डावाचे 12 बॉल अर्थातच 2 षटकं बाकी आहेत. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल बॅटिंग करणारा संघ जय पांढरी गावदेवी मोहवाडी. 7 बॉल 5 धाब्याचं योगदान विलास देत आहेत. 3 बॉल 7 धाब्याचं योगदान स्टॅकर इनला महेश देत आहेत. बॅटची कडा आणि यष्टीरक्षकाचं बॅकअप येत आहे. चांगला जल संपादित होतोय. महेशचा संघर्ष अखेरीस संपलाय. 36ला तिसरी विकेट गमावली आहे. जय पांढरी गावदेवी मोवाडीनं फलंदाज बाद. स्कोर 36. रोहितला 5व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर सुयश मिळालेलं आहे. नवीन बॅटर बॅटिंगसाठी दाखल होतोय तानाजी. यष्टीरक्षक कल्पेश जाधवचं चांगलं बॅकअप येताना पाहायला मिळालं. चांगला झेल संपादित होतोय. तिसरा धक्का आता बसलाय तो टीम मोवाडीला. यावेळेला शॉर्ट बॉलचा वापर, कट करण्याचा प्रयत्न, पण तो देखील फसतोय. चांगला बाउन्स पाहायला मिळाला. बरोबर बॅटरच्या शोल्डर हाईट न बॉल विकेट किपरच्या हातात जातोय. डॉट बॉलची होईल समाप्ती. रोहितकडे व्हेरिएशन आहे, विविधता आहे आणि सध्या त्या विविधतेनं या सामन्यात तो छाप सोडतोय. यावेळेला चांगला टप्प्यावरती टाकलाय बॉल.
लेनचा चांगला वापर होतोय. टप्पा पडल्याबरोबर बॉल अधिकची उचली घेत असताना सरळ विकेट किपर कल्पेश जाधव यांच्या हातात जाऊन विसरतोय. आणखीन एक डॉट बॉलची समाप्ती होताना पाहायला मिळेल. धावा सध्या अस्थिरच स्थगित आहेत 36. ऑन साइडला दिशा दिली. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर मिळताना दिसेल. सर ते शेवटी 3 डॉट बॉल नंतर धावसंख्येची जी कोंडी होती ती कोंडी आता चौथ्या चेंडूवर फोडलेली आहे. एकूण धावसंख्या धावफलकावर आपण बघत आहोत 37 लॉस ऑफ 3 विकेट. स्टील 2-2 तयार होते रोहित. इस टाइम बॉल हवेत. आता स्वतः गोलंदाज सेल्फ ऑर्डर मध्ये जज करतोय. कॉट अँड बॉल फलंदाज बाद. आणखीन एक धक्का चौथ्या हादरात बसतोय टिमोवाडीला. रोहितला दुसरं श्रेयस या षटकातलं मिळतंय. इकॉनॉमिकल कामगिरी त्याचे राहिलेले 5 बॉल त्याने आतापर्यंत टाकले 2 विकेट आणि एकच धाव त्याच्या विरुद्ध स्कोर करण्यात आलेले. स्कोर 37 लॉस ऑफ 4 विकेट. स्टील 1 टू गो. बॅटिंगसाठी पाहिलं तर लक्ष्मण दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्कोर सध्या 37 वर जाऊन पोहोचलाय. अजूनही 7 बॉल पहिल्या डावाचे बाकी आहेत. लाईन चांगली. सिरीज डॉट बॉल कंट्रोल विथ ॲक्युरेसी. डॉट बॉलची होईल समाप्ती. टीमची धावसंख्या स्थिर 37 लॉस ऑफ 4 विकेट. त्याला कॅप्टन उपस्थित वा टॉस करता. सेकंड सेमी फायनल अन्वित 11 बेस्ट ऑफ बोरशिती आणि त्यांच्या विरुद्ध स्टार कोसले. दोन्ही टीमच्या कॅप्टनला अंतिम पुकार आहे. आपल्याला लगेचच टॉस साठी दाखल व्हावं लागेल. 5 षटकात 37 धावा बनलेल्या आहेत. करंट रन रेट जो सध्या आपण बघत आहोत 7.40 चा. आणि आता अंतिम षटकात तयार होते गोलंदाज अनुज. पहिला बॉल हवे ते फिल्डर पोहोचतोय. झेलची संधी पण तिचा स्वीकार झाला नाही. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट इन ऍक्शन होते पण कॅच ड्रॉप. एक धाव मिळताना दिसेल. सिंगल धावेने सध्या स्कोर आपण बघत आहोत 38 धावा. मिस टाइम स्ट्रोक. फिल्डर पोहोचतील काय सिरीज प्रश्न उपस्थित झाला होता. स्वतः गोलंदाज आला. एक्स्ट्रा कव्हरही सरसावला होता पुढे पण कॅच ड्रॉप. दोन्ही फलंदाजांना सलगच्या 2 बॉलवरती जीवदान मिळालेले आहेत. धावसंख्या 39 4 बॉल पहिल्या डावाचे बाकी आहेत. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल संघ मोवाडी. यावेळेला चांगला यॉर्कर बरोबर दोन्ही पायांमधून सरळ विकेट किपरच्या हातात. चांगला वेग आहे अनुजकडे आणि सध्या तरी पहिल्या सत्रात दबदबा आपण बघत आहोत. बॉलिंग करणारी टीम सूरज प्रतिष्ठान भातसईचा. यावेळेला लेंथ थोडी खेचली होती. बॅक ऑफ लेंथ पूल करण्याचा प्रयत्न तो मात्र फसलाय. आणखीन एक डॉट बॉल पर्सेंटेज या मॅच मध्ये कमालीची वाढलेली आपण बघत आहोत. ड्राइव्ह करतायत थ्रू द कव्हर्स. गॅप मोठा आहे आणि धाबांचा देखील तोटा पाहायला मिळत नाहीये कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. त्रेचाळीस धावा.
फुलटॉस बरोबर स्टिकला धडक मारतोय. त्रिफळ आता उद्ध्वस्त. एंड इज वेल देन ऑल इज वेल. शेवटच्या बॉलवरती विकेट. पहिला डाव संपला. धावा बनल्या 43 भोवाडीच्या आणि विजयासाठी सूरज प्रतिष्ठान बादशाहीला सेकंड इनिंग मध्ये 44 धाब्याचं टार्गेट. यानंतर सेकंड सेमीफायनलचा टॉस होतोय. इस्टार कोसलेचे कॅप्टन उपस्थित आहेत. कॅप्टन उपस्थित आहेत अन्वित इलेव्हन बेस्ट ऑफ बुरशीदीचे. जगदीश दादा खारे यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. यानंतर होणारा सेकंड सेमीफायनल दुसरा उपांत्य फेरीचा सामना. सेकंड सेमीफायनलचा टॉस कंप्लीट होतो. इस्टार कोसलेनं तो जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्याने स्वीकारलाय. तर बॅटिंगसाठी अन्वित इलेव्हन बेस्ट ऑफ बोरशेतीला 5 रन दिलेले. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका. पुन्हा एकदा आपण ऑनगोईंग मॅच कडे जाऊयात. ज्या ठिकाणी आणखीन 2 मातब्बर संघ सध्या सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळतील. सूरज प्रतिष्ठान बादशाही या संघासमोर टार्गेट दुसऱ्या डावात 44 धाब्याचं सेट झालेलं आहे. 6 ओव्हरची मॅच. फिल्डिंग जय पांढरे गावदेवी मोहवाडीची संघ होते. तर बॅटिंगसाठी मात्र ओपनिंग पेअर अनिकेत अंडे यांची सोबत देतोय टायगर ऑफ शहापूर अर्थातच कल्पेश जाधव. गेम इज ऑन. सामना सुरू होतो. या उपस्थितांच्या वतीनं दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. पहिला बॉल बोलस बॅक ड्राईव्ह. झेलची संधी बनली होती. वेगवान फटका होता.
यावेळेला ड्राईव्ह केला थ्रू द कव्हर्स, चांगलं टायमिंग, कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे कल्पेश जाधवचा हा देखणा दमदार फटका, दर्शनीय चौकार. पहिला बॉल हाफ चान्स बनली होती गोलंदाज महेशला, ती कन्वर्ट झाली नाही. तदनंतर मात्र कल्पेश जाधव आपल्या स्टाईलमध्ये डाव सुरू करतात सूरज प्रतिष्ठान बादशाही क्रिकेट संघाचा. शॉर्ट बॉल यावेळेला टॉपेज बॉल हवे ते फ्लाय होतोय बॉल, पण क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या परिस्थितीत पोहोचलेले आहेत. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळताना दिसेल. सिंगल धाब्यासोबत टीमची धावसंख्या 5, 5 ऑन बोर्ड. क्षेत्ररक्षकांचा प्रयत्न सुरू होता परंतु बॉल पर्यंत ते पोहोचू शकले नाही. अनिकेत सध्या बॅटिंग करण्याकरता स्टॅकर एंडला, स्कोर सध्या 5, माफक 44 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. चांगला ऑफ ड्राईव्ह आता दाखवलाय बॅटर अनिकेत तांबड्यानं मिसफिल्ड, पण एकच धाव मिळताना दिसेल. सिंगल धाब्यासोबत त्याचं वैयक्तिक खातं खुलं होतं तर सांघिक धावसंख्या दाफलकावर एकूण अंकित होते 6 ऑन बोर्ड. 6 धाबा सध्या स्कोरबोर्डवर, स्टील 2 टू गो. 6 ओव्हरची मॅच, माफक 44 धावसंख्येचं टार्गेट. त्याच कारणास्तव शांत आणि संयमी सुरुवात खास करून दोन्ही फलंदाजांची आपण बघत आहोत. 3 बॉलमध्ये 5 धाब्याचं योगदान देत असताना कल्पेश जाधव एका चौकाराडीशी खेळतोय जो सध्या स्टॅकर एंडला आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस आता फिरवलाय, स्कोर लेगला फिल्डर उपस्थित, बरोबर त्याच्या हातात जाऊन बॉल विसवलाय. फलंदाज बाद, मोठी विकेट. कल्पेश जाधवची पारी संपुष्टात, मोठा आदरा बसतोय संघ व प्रतिष्ठान बादशाही क्रिकेट संघाला. सूरज प्रतिष्ठान बादशाहीनं गमावलाय त्यांचा संघनायक, संघ कर्णधार कल्पेश जाधव परततोय माघारी. महत्वाची विकेट आलेली आहे. संघ कर्णधार कल्पेश जाधव 4 चेंडूत 5 धाब्याचं योगदान देत असताना बाद झालेलं आहे. बॅटिंगसाठी पाहिलं तर नवीन बॅटर दिनेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्कोर सध्या 6, 6 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. ऑन साइडला पॉवर बॅक फटका आहे. मैदानात दाखल झाला दिनेश आणि त्यानं महेशच्या विरुद्ध केली झकास सुरुवात. आकर्षक आमदार चषक षटकार. पहिल्या षटकाचा शेवट मात्र समर्पक करताना पाहायला मिळतात दिनेश. 7 धाब्यानं त्यांचं वैयक्तिक खातं खुलं होतं. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. सूरज प्रतिष्ठान बादशाहीची धावसंख्या 12, एका विकेटच्या मोबदल्यात. 32 मोर रिक्वायर्ड फॉर विक्ट्री इन रिमेनिंग 13 बॉल्स. 30 बॉल 5 षटक अजूनही विजयासाठी 32 धाब्याची गरज आहे. गोलंदाजीसाठी हरी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एकमेव फलंदाज ज्यानं पहिल्या डावात विथ द बॅट 10 बॉलमध्ये 21 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन दिलं तो सध्या गोलंदाजीसाठी सज्ज होतोय सेकंड पॉवर प्ले मध्ये. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून स्टॅकरला सामोरे जाईल अनिकेत. लाईन पाहावी लागेल. इट इज नो बॉल बिसाइड द पिच. बॉलची पिचिंग झालेली आहे ते सांगतायत ऑनफिल्ड अंपायर गणेश गायकर सर. एक्स्ट्रा रनचा सिग्नल त्याचबरोबर फ्रीडचा सिग्नल देखील आता देण्यात आलेला आहे. स्कोर सध्या 13, 13 ऑन बोर्ड. फटका चांगला आहे, फ्रीट आहे आणि त्यावरती फ्री चार्ज बॅटिंग बरोबर खेळाडू कक्षाला. खेळाडूंचं अभिवादन स्वीकारतोय हा स्ट्रोक अनिकेतच्या बॅटमधून येतोय. हा अद्भुत फटका षटकार.
षटकारानं स्कोर आपण बघत आहोत 19 ऑन बोर्ड. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, बॉल वेत पण फिल्डरच्या आवाक्याबाहेर टप्पा पडलेला आहे. वेगानं बॉल सीमारेषेच्या दिशेनं मार्ग शोधतोय. आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे आणि हळूहळू चेंडूने त्याचं अंतिम साध्य साधलंय. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. षटकारा पाठोपाठ येणारा हा चौकार बॅटर अनिकेतच्या बॅटमधून. डॉट बॉल. छोटेकरणी कमबॅक होतोय. स्कोर सध्या आपण बघत आहोत 23-23. वेगवान फुल टॉस ऑफच्या बाहेर थ्रू द कव्हर्स ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तो मात्र अनिकेतचा सध्या फसलेला आहे. नो बॉलने या षटकाची सुरुवात झाली. तदनंतर षटकार, चौकार आणि त्या पाठोपाठ मात्र लागोपाठचे 2 डॉट बॉल आपण बघत आहोत. 23-23. शॉर्ट ऑफ लेंथ होता, हुक करण्याचा प्रयत्न, तो देखील आता फसतोय. फॉर द ओव्हर हा कॉल आता करण्यात आलेला सिरीज. एक अतिरिक्त उचलीची ताकीद आता मैदानी पंचांनी गोलंदाजाला जाहीर केलेली आहे. पण सलगचा 3रा डॉट बॉल. स्कोरबोर्ड कंट्रोल मध्ये करण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज हरी. यावेळेला हेलिकॉप्टर स्टाईलनं चांगला ऑन ड्राईव्ह. बॅकअप साठी फिल्डर पण मिसफील्ड. डीप मधून रघुनाथ आले होते, ते देखील स्किड झालेत. तोपर्यंत 2 धावा मिळताना दिसत आहेत. तिसरीचा प्रयत्न, ओव्हर थ्रो आणि आता तिसरी धाव ही तितक्या सहजरित्या प्राप्त झालेली आहे. सो एंड ऑफ सेकंड ओव्हर. षटक समाप्तीची घोषणा. टीमची धावसंख्या 26-26. 4 ओव्हर 24 बॉल. आता विजयासाठी अवघ्या 18 धावेची आवश्यकता. जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये दाखल होईल. त्याच दृष्टिकोनातून हा महत्वाचा सामना. पहिल्या डावात तर दबदबा आपण पाहिला गोलंदाजी करत असताना सूरज प्रतिष्ठान भातसे क्रिकेट संघाचा, आणि सध्या दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करतोय आघाडीसाठी अनिकेत, जो 8 बॉलमध्ये 14 धावेचं योगदान देतोय. आणि त्याच्यासोबत दिनेश देतोय, ज्यानं 1 बॉलमध्ये 6 धावा कॉन्ट्रीब्यूट केलेले आहेत. एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. स्कोर 13.00 धावगतीने आफ्टर एंड ऑफ सेकंड ओव्हर. सेकंड पॉवर प्ले 26 धावा. त्यासाठी 18 धावेची आता आवश्यकता. बॉलर तयार होते महेश, फ्रंटलाईन गोलंदाज आहे टीमचा. पुन्हा एकदा संघ कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास दाखवलेला आहे. पहिला बॉल सॉफ्ट बॉटम मॅन ड्राईव्ह केला समोर मिड ऑफला. फिल्डर उपस्थित होत आहेत. 1 धाव मात्र मिळताना दिसेल. अनिकेत तांबडाच्या खात्यात सिंगल धाव ऍड होईल. स्कोर सध्या 27-27. आउटसाइड ऑफ टप्पा पडल्याबरोबर बॉल थोडा खाली राहिला. स्कोर लेगला टर्न करण्याचा प्रयत्न होता. ड्रिल करून दाखवतात दिनेश. डॉट बॉलची होईल समाप्ती. स्कोर आपण बघत आहोत सध्या 27-27. लॉस ऑफ 1 विकेट. लाईन पाहावी लागेल. सिटीज वाईड. गाईडलाईनच्या अधिक बाहेर चेंडू आपण बघत आहोत. एक एक्स्ट्रा धाव मिळताना दिसेल. अतिरिक्त धावेच्या सोबतीने एकूण संघाची धावसंख्या सध्या स्कोरबोर्डवर 28-28. प्रत्येक धाव आता विजयाच्या समीप घेऊन जाईल, मेगा फायनलच्या दिशेने घेऊन जाईल सूरज प्रतिष्ठान भातसेला. या वेळेला यॉर्करचा वापर, डिफेन्स केलाय, फक्त सन्मान दिलाय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. टीमची धावसंख्या स्थिर 28-28.
16 धावेची आवश्यकता आता मॅच मध्ये विजयाकरता. विजय अजूनही प्रतीक्षेत आहे, अजूनही दूर येतो सूरज प्रतिष्ठान भातसईचा. या वेळेला लॉफ्ट केला बॉल, मिस टाइम, स्वतः गोलंदाज जज करतोय पण आता मिड ऑफ डाऊन दी बॉल आलाय आणि कॅच ड्रॉप. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच ड्रॉप. फर्स्ट ऑफ ऑल बॉलरनं पोझिशन घेतली होती, त्यानं पाहिलं त्याच्या आव्याका बाहेर आहे. मिड ऑफ वरून कॉल आला फिल्डरचा, तो आला पण त्याचाही प्रयत्न फसलेला आहे. एक धाव स्कोर सध्या 29-29. टॅकर इनला तयार बॅटर अनिकेत. यावेळेला ऑन साइडला पॉवर बॅक फटका, रॉकेट इट, टॉवरिंग इट, सिक्सर. शॉट चांगलं टायमिंग जुळताना पाहायला मिळालं या षटकारासोबत. मात्र सध्या धावसंख्या फ्लाय होते. सूरज प्रतिष्ठान भातसे क्रिकेट संघाची 35 धावा. विजयासाठी माफक आता 9 धावेची आवश्यकता आहे सामन्यात. 10 बॉल नॉट आउट, 21 धावेचं योगदान अनिकेत देतो तो सध्या स्ट्रायकर इनला. लाईन पाहावी लागेल. इट इज वाईड बॉल. एक एक्स्ट्रा धावेचा इशारा. स्कोर सध्या 36-36. बॅटच्यातली कडा, बॉल मागे निघाला. विकेट किपरचा प्रयत्न तर सुरू होता झेल पकडण्याचा, पण तो फसतोय. षटक समाप्तीची घोषणा. चला ड्रिंक स्टॉल जाईल मैदानात. धावा बनलेल्या 36. माफक विजयासाठी 8 ची गरज आहे. या संधी देऊयात डीजे मॅडीला. चला शॉर्ट इंटरवल रिग ब्रेक आपण कव्हर केलेला आहे. मॅच कडे पुन्हा एकदा जावं लागेल. 36 धावा बनलेल्या आहेत. 8 धावेची अजून आवश्यकता. हा सामना जिंकत मेगा फायनल मध्ये दाखल होण्याकरता सूरज प्रतिष्ठान भातसईला. 11 बॉल 21 अनिकेत, त्याचबरोबर 4 बॉल 7 दिनेश यांचं वैयक्तिक योगदान. कल्पेश जाधव खास करून बाद झाल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप आता बिल्डअप झालेली आहे. हरी पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये बॉलिंग मार्कवर तयार होत आहेत. फ्रंटलाईन गोलंदाज या बॉलिंग युनिटचे त्याच कारणास्तव
पहिला बॉल समोर हॅमर केलाय ऑन दी अप लॉंग ऑन क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे दिनेशची जबरदस्त सुरुवात चौकार. प्लीज 40 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. अवघ्या 4 धाब्याची गरज आता मेगा फायनल मध्ये दाखल होण्यासाठी. चांगला बॉल टप्पा पडल्याबरोबर थोडा खाली राहिला. सरळ विकेट किपरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. डॉट बॉलची होईल समाप्ती. टीमचे टोटल 40. 40 ऑन बोर्ड. यानंतर स्टार कोसले विरुद्ध अनवित 11 बेस्ट ऑफ बोर्शेतीच्या दरम्यान सेकंड सेमी फायनल. चांगला सामना रंगताना पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही, कारण दोन्ही टीमकडे ते युनिट आहे. एक धाव अनिकेतकडे. स्ट्राईक आता दिनेशनं रोटेट केलेले. स्कोर सध्या 41-41. विजयासाठी अवघ्या आता 3 धावेची आवश्यकता आहे. पाहिजे अनिकेत त्याच्या स्टाईल हा सामना संपवेल का? ऑन साइडला चांगलं टायमिंग, चांगला फटका, उंची सोबत मिळतंय अंतर, बॉल होतोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चुंबंतर. षटकाराने हा सामना संपलाय आणि सामना जिंकलाय तो सूरज प्रतिष्ठान भातसाईनं. आमदार चषकाच्या 5व्या पर्वात मेगा फायनल मध्ये ते दाखल होत आहेत. मनपूर्वक अभिनंदन. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. वेल प्ले बॉयज.